गाईज आणि आम्ही इथे सँडविच पार्टी पण करतोय. हे गाईज, दिस इज डे 3 ऑफ गणपती बाप्पा सिरीज आणि आज आम्ही फायनली तयारीला लागलोय. हे बघा, आणि फायनली आज एक जण आली जी आहे ही फुगी. एवढ्या दिवसानंतर आली आहे इथे. त्या घरात पाय ठेवलाय तिचा. आणि शांभवी तयारी करतेय, काहीतरी पेंट करते आणि साईराज बसलाय. आणि आपला हो मग मित्रच आहे आपला. किती गोंडस दिसतायत यार. हो ना, हो ना. जेव्हा पहिल्यांदा मूर्ती बघितली होती तेव्हा तुला कोणी सांगितलं आणि हे बघा गाईस इथे हे बघा महालक्ष्म्यांच्या साड्या नेसून झाल्यात. आणि काय तिचं म्हणणं आहे की गणपती हा मला वैभवीने दाखवलेला पहिले. हा तिने दाखवला होता, पण चूज तर मी गेलाय. चला गाईज, आणि हा मी आज मम्मी सोबत जाणार आहे महालक्ष्म्यांचे मुकुट आणायला. सो एकाला जे बघायचं होतं कुठून आम्ही आणतो नाशिक मधून, सो त्यांच्यासाठी मी जातीये आता आणायला. मम्मी मला फोन करेल. ती गेलीये तिकडे, काम आहे तिचं, तिकडे गेलीये. वावगड आहे काय हा ना, ठीक आहे. सो मी जाईल गणपतीचा मुकुट म्हणते महालक्ष्म्यांचे मुकुट आणायला. आत्ताच जाणार आहे. सो गाईज मी इकडे आता आली आहे. सो गाईज मी आता इकडे आली आहे महालक्ष्मीचे मुकुट घ्यायला. आणि हे एक्झॅक्टली आहे, हे बघा, हे जे मुरलीधराचं मंदिर आहे जुनं, हे जे मुरलीधराचं मंदिर आहे इथेच एक्झॅक्टली हा एक किराणावाला आहे. सो आमचे महालक्ष्मी आम्ही इथे आहे बघा. इथे आम्ही आता आलो आहे घेण्यासाठी. इथे पॉलिश करून देतात अशा सगळ्या महालक्ष्मी. महालक्ष्मी. सो येस, आमच्या अशा हे बघा इथे बरेच आहेत महालक्ष्मीचे पॉलिश ते करून देतात वाटतं. सो गाईज आम्ही जे ओनर आहेत जे बनवतात हे सगळ्या म्हणजे पॉलिश जे करतात ते त्यांचा ॲड्रेस आणि तुम्हाला समजा त्यातले डिटेल्स हवे असतील तुम्हाला, पण तुम्ही इथे नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्ही इकडे देऊ शकता. ते आपल्याला सांगतात त्यांचा ॲड्रेस आणि दुकानाचं नाव, त्या सगळ्या गोष्टी. करोटे क्रिएशन, सरदार चौक, मुरलीधर कॉम्प्लेक्स. आमच्या इथे महालक्ष्मीचे सुबक महालक्ष्मीचे मुकुट रंगून पॉलिश करून मिळेल. ओके, बोल चालतं पूर्ण आपल्याकडे. अच्छा, हे चांदीचे आहे प्युअरचे. हो ना. बघू हे कसं जातं. वाव, हे जो काही चांदीचा भाव असेल तो आणि मजुरी 3000 रुपये ग्रॅम. 3000. ओके, करून देईल आपल्या जवळच्या लोकांना करून मी अशा डब्यामध्ये मूर्त्या नेतो. हालत नाही प्रॉपर बसतात. बरं ठीक. हे आई सोनी काकू ते बसतात का बाळ त्याच्यात? मी म्हणते त्यांना बाळ आता एक बाळ ठेवा तिकडे तोंड करून ठेवा आणि एक बाळ हातात धरा. पेपरमध्ये नाही देत तुम्ही असे पॅक करून ठेवतात. आणि एक आता आम्ही हातात नेतो. बघू कसं केलं त्याची डिटेलिंग आणि ते एकदम छान केली आहे. आणि मस्त व्यवस्थित केलं. तांब्याचे, चांदीचे. आता आम्ही 2016 मध्ये असे केले होते बघा. कुंभमेळ्याचे कॉइन केले होते, सिल्वर प्लेटिंग इथे, पण मास प्रोडक्शन केलं होतं. आता हे हे गाईज आज आहे डे 4 आणि मी ऑलरेडी कलरिंग करते आणि माझ्या मागे सगळी तयारी. आणि हे बघा मम्मीचे डोंगर आणि
मुद्दामून बोल. तिला फुटेज खायचा थोडासा म्हणून तिचा चाललंय. म्हणाव्या नाही का एवढ्या वेळ तर नव्हती काय बोलत, कळतं आम्हाला पण. चल बाद झालं चल. आणि गाईज आता आम्ही तयारीला लागलोय ऍक्च्युली. आणि उद्या आहेत महालक्ष्म्या. सो आज आम्हाला हे सगळं संपवायचंय, नाहीतर मग खूप उशीर होऊन जाईल. मग सो महालक्ष्मी उद्या बसतात आणि आमची काहीच तयारी नाही झाली आहे. सो आम्ही आता आज रात्रभर बसून सगळ्या गोष्टी करणार आहे. आता काय काय लागेल त्याला सगळं. आणि माझे हात बघा खूप भारी वाटतंय, एकदम मेडिटेशन. आणि हे बघा असं चालू आहे सगळं. छोटी मम्मी केलं का खालचं शूटिंग? हो बाय का गाईज मम्मी आता ती शूटिंग गेली आणि शांभवी शूटिंग येते. बाय द वे कसं वाटतंय बाय झालं शांभवी आमचा. आणि आमची थोडीशी प्रोसेस हवी आहे आता. थोडीशी नाही, बरंच झालंय. दीदीनेच घ्यायला लावलीये. तुला खायची का चकली शांभवी? नको. बेसन लाडू दाखव आता. कप दाखव. बेसन लाडू घ्यायचा. मला वाटतं इथं आज संपणार आहे फराळ आपला. इथं ठेवायला काही हार्डवर्क केलेली बाई. हे बघा आम्ही बनवलंय हे. आणि हे आता एवढं इथपर्यंत झालंय. ही एक साइड पूर्ण बाकी अजून कलर करायचं आणि सगळ्या स्टफ. ते चांगलं वाटतंय ना. सो गाईज आम्ही आता ब्रेक घेतलाय. थोडीशी मॅगी टाइम आणि सँडविचेस. गाईज आणि आम्ही इथे सँडविच पार्टी पण करतोय. मम्मी म्हणली ही काय म्हणलेली मम्मी? सो गाईज जसं मी म्हणले की आमचं थोडं खाऊन ते सगळं झालं. आणि आता आम्ही एक महत्वाची गोष्ट करतोय महालक्ष्मींची. ही खूप लोकांना माहिती नाही ऍक्च्युली हे कसं करतात. ह्याला दोरे ओवणं म्हणतात ना, दोरे घेणं असं म्हणतात. सो ते काय असतं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते ती पण प्रोसेस. आणि मला हे घेण्यासाठी मम्मीनी सजेस्ट केलं की तू हे घे आणि दाखव, म्हणजे हे कसे असतात आणि हे कसं करतात हे पण त्यांना समजेल. जे लोक माझा हा ब्लॉग बघतात आणि ज्यांना आवड आहे या गोष्टींमध्ये, ज्यांना नवीन महालक्ष्मी बसवायचे असतील त्यांच्यासाठी या गोष्टी. हे अशा पद्धतीने देवीचे दोरे घेतात असं. म्हणजे एवढा हे माप आहे ऍक्च्युली. 1.25 हात. किती? 1.25 हात म्हणजे हा एक, हा इथं एक आणि हा एवढा हात. ओके. 1.25 हात. आणि हे काय करतात? हे काय करायचं? हे दोरे घ्यायचे आणि हे पहिल्या दिवशी आपण ठेवतो ना बांधून खिचडीचा डाळ तांदूळ आणि त्याच्यामध्ये सगळं 5-5 ठेवायचं. हळकुंड, सुपारी, बदाम, अजून खोबरं ते ठेवून. हे बघा गाईज हे सगळं आता उद्या महालक्ष्मी बसणार आहेत तर मग हे सगळं त्यांच्या ओटीमध्ये ठेवतात ना. आणि हे पण हे तांदूळ आणि डाळ असे हे करायची आणि 11 वाट्यांचे. आणि
हे पण सगळे 11 आणि हे मी तुम्हाला माझ्या एका मागच्या आय गेस मागच्या मला आठवत नाहीये पण मी एका ब्लॉग मध्ये सांगितलंय की हे जी वाढ होते म्हणजे हे सगळ्या ह्या गोष्टी देवीच्या पोटात असं ठेवतात आणि मग देवी येते आणि मग त्याची वाढ होते म्हणजे त्या आल्या ह्याचा संकेत करतं. आणि दुसरा अजून एक की एक हळद आणि कुंकवाची एक करंडा हे पण ठेवतात आणि मग त्याच्यावर असे प्लेन ठेवतात. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे पण ना देवीच्या पोटात ठेवतात आणि हे असं प्लेन आहे ना जसं आता हे आता काकूचे थोडेसे बोट उठलेत पण ठीक आहे हे सगळं प्लेन करतात. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आता जेव्हा महालक्ष्मी बसतात त्या दिवशी नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या म्हणजे जेव्हा महालक्ष्मी बसतात त्या दिवशी हे सगळ्या गोष्टी पोटात ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू ते कार्यक्रम असतो आणि मग परवाच्या दिवशी जेव्हा त्या जातात त्यांच्या घरी तेव्हा हे सगळ्या गोष्टी जेव्हा काढतात तेव्हा ह्या तांदूळ आणि ह्या डाळीमध्ये थोडीशी वाढ झालेली असते म्हणजे एक ना किती एक वाटी किंवा थोडेस असं वाढ होते. आणि हे जे हळद आणि कुंकवाचे जे आहेत करंडा तो त्याच्यामध्ये पण एक तर बेलाचं पान येतं किंवा पाऊल येतात ठसे उमटतात म्हणजे ते आले आहेत ह्याचं संकेत असं मिळतं की त्या येऊन गेल्यात असं. आणि ते होतात दरवर्षी हे सगळं असं अनुभव येतो आम्हाला असे वेगळे वेगळे. मागच्या वर्षी आय गेस बेलाचं पान आलेलं मी एका माझ्या ब्लॉग मध्ये टाकलंय ते पण की ते कसं दिसतं आणि ते थोडंसं इतकं क्लिअर दिसत नाही पण थोडेफार त्याचे असे शेप थोडासा असा ब्लर असतो पण दिसतो तो. अशा या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या खऱ्या आहेत. ह्याच्यावर मला पहिल्याच वाटायचं की काय हे पण नाही त्या खऱ्या आहेत. हा मूर्ख साईराज काहीतरी देवाचं सांगतेय मी अर्धवट डोक्याचा. हे किती आणि हे असे दोऱ्याचे हे करतात 11. ओके हे सगळे 11 हे 11 आहे हे सगळे 11 काढलेत. नंतर हे 11 वाट्या आणि हे असं हे पण महालक्ष्मीचं हे काय आहे कलश काय लक्ष्मीचा कलश. ओके कलश मांडतो ना पहिले कसे लोक कलश मांडतो ना आपण लक्ष्मीचा मग तो कलश आपण असा मांडतो आणि ओके त्या दिवशी हे काढतो ना हे दोरे काढायचे आणि मग त्याला हळद लावायची म्हणजे कोण कोण पवतं म्हणतं त्याला. एक गणपतीला घालायचं हे गणपतीचं पवतंय आणि हे 2 लक्ष्मीचे दोघींचे 2 पोटात ठेवायचे. मग ते सगळ्या ह्याच्या त्याला गाठी मारायच्या. हे तिसऱ्या दिवशी होतं जेव्हा त्या जातात त्या दिवशी त्या जातात त्या दिवशी हे सगळं जे सामान आपण घेतो ते सगळ्या ह्याच्या गाठी मारून मग त्या किती होतात 30 होतात एकीच्या 29 होतात म्हणजे एक वाढती एक कमी असे सगळे. ओके ओके आणि गाईज फायनली उद्या महालक्ष्मी बसतायत. हा व्लॉग मी कदाचित महालक्ष्मीच्या आधी टाकेल. सो या बघा हे आता हे असे पोटलीमध्ये भरतात आणि हे धान्य हे सगळ्या गोष्टी 5-6 ह्याच्यामध्ये डिवाइड करून ठेवतात. आता ह्या 6 वाट्या लाल उजव्यामध्ये ठेवायच्या. ओके आणि डाव्यामध्ये 5 वाट्या भरायच्या. अच्छा म्हणजे असं कंपल्सरी नाही तुम्ही एक्सचेंज हे पण करू शकतात. गणपतीचं असतं ना मग त्यात 11 उजव्यामध्ये गणपतीचं पवतं ठेवतात ना. अच्छा गणपती म्हणून याच्यात 6च पाहिजे लाल याच्यात. ओके आणि याच्यात लेफ्ट का राईट असं ते पण सांगा. लेफ्ट ह्याच्यात किती लेफ्ट ह्याच्यात 5 आणि ह्यात 6 राईट ह्याच्यामध्ये 6. ओके राईट मध्ये गणपतीचं पण पवतं ठेवतो ना म्हणून त्यात 6 असतं गणपतीचं एक. ओके हळदी कुंकू ते पण त्यांचा पण वेगळा ठेवायचा त्याच्यामध्ये. ओके म्हणून मग ह्याच्यात 5 आणि त्यांना नको राग यायला म्हणून मग गणपतीचं पण देवाला पण राग येतो का. ठीक आहे 2 आणि आता याच्यात 6 1 2 3 4 5 6 आता बदाम ठेवा. आणि हे काकूने जसा पदर घेतलाय म्हणजे आता हे जरा देवीचं आपण करतोय 125 बायका तशा पदर घेऊन असं ते करतात. ह्याही गोष्टी असतात. म्हणजे मला पण मदत अरे वा हे एवढा नाही म्हणजे मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी पहिल्यांदा भरलं ना तेव्हा मला ह्या सासूबाईंनी सांगितलं डोक्यावर पदर बघायचा आणि मग हे भरायचं. बरोबर आहे. ह्या आपल्या संस्कृती आहेत तर मग ह्या पाळायला पाहिजे. बरोबर आहे.
पुरोठी पत्त हा, मी आता ते म्हणणार होते, ते पुरोठी असं पत्त. म्हणतात. हा. फक्त ते घ्यायचं असतं डोक्यावर पदर घेऊन करायची नाही गोष्ट. ह्याला पवतं म्हणतात गाईस. हे जे दोरे बघितले ना आता आपण ते, हा, तर मग ते त्याच्यात ठेवायचे. म्हणून त्यात उजव्यामध्ये 11 दोन्ही ठेवतात गणपतीचं. त्यात दोन्ही आहेत लक्ष्मीचं. कमी अशा पद्धतीने हे बांधतात, जशी आपण पोटली बांधतात अशी. आणि हे देवीच्या पोटात ठेवायचं आहे ना. हे ठेवायचं आणि ते करंडे दाखवले ना. हा, ते करंडे आणि हळदी कुंकाचे. काकडी. काकडी. काकडीच का बरं, असं काही आहे का? आहे ना ते काकडी. हे बघा गाईज, ही काकडी आहे जे उगता असं म्हणतीये मम्मी, म्हणून ठेवता. आणि तुम्हाला समजा माहिती असेल याचं रिझन का बरं. म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये ही काकडी येते ना जास्त. ओके, म्हणून ही काकडी. आणि तुम्हाला अजून त्याची काही माहिती असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. हा व्लॉग इथे सेंड करते. ह्या थोडेसे प्रिपरेशन्स होत आहेत आमचे, अजून बाहेरचं डेकोरेशन बाकी आहे थोडंसं, तर मग ते आज होऊन जाईल. मला ते पूर्ण दाखवायचं नाही तुम्हाला, कारण की ते पूर्ण दाखवलं तर ते समजून जाईल याच व्लॉगमध्ये. उद्या मी तुम्हाला सगळं दाखवेल व्यवस्थित, जेव्हा सगळ्या गोष्टी होतील सेटअप. आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच मी एंड करते. सो टिल देन गाईज. मम्मी तुला माहितीये का कसं म्हणतं? जाऊ दे, ती एकदम असं तिला होईल की ठीक आहे. मी हा ब्लॉग इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द